श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा दिवस तुमचा शुभ जावो. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि ही दिवाळी तुम्हाला खूप समाधानी, सुखाची आणि भरभराट्याची जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर दिवाळीमध्ये सर्व पहिला दिवस येतो तर वसुबारस. या दिवसाचे काय महत्त्व आहे आणि या दिवशी कोणते व्रत केले जाते तर याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हिंदू धर्मामध्ये गायीच्या पूजेचे अतिशय महत्त्व आहे. गायीमध्ये सर्व देवता वसलेली असते आणि 33 कोटी देवतांचा वास असतो असं आपण नेहमीच ऐकत आलेलो आहे. आणि देवी देवतांची पूजा करायची असेल तर आपण गायीची पूजा केली तरी ते आपल्याला शक्य असते. आपण देवाची सेवा केल्यासारखे असते. म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवसामध्ये वसुबारस म्हणजेच या गायीची पूजा करण्याचं एक महत्त्व आहे. आणि या दिवशी वसुबारस व्रत देखील करतात. तर स्त्रिया ज्या महिला आहेत आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी हे व्रत करतात. तर या दिवशी हे व्रत कसे करायचे आहे ते पाहूयात. हिंदू धर्मात गायीला महत्त्वाचे स्थान असून तिचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस. या दिवशी गायीची पाडसासह पूजा करतात. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या गायीला उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी गायीची पूजा करतात. एक वेळ उपवास करून संध्याकाळी गायीची पूजा वासरासह करतात. या दिवशी काही गोष्टी करणे वर्ज्य मानले आहे. तर गोवत्स एकादशीला गहू मूग खात नाही. तसेच दूध आणि दुधाचे पदार्थ तळलेले आणि तव्यावरील खाणे वर्ज्य केलेले आहे. तर या दिवशी आपण काय करायचं आहे, आपण हे व्रत कसं करायचं आहे, तर आपण जी नित्याची कामं आहे ती सर्व आटोपून घ्यायची आहे. त्याच्यानंतर अंगणात रांगोळी काढायची आणि अर्थातच हा दिवाळीचा पहिला दिवस असल्यामुळे आपण या गोष्टी करतो. त्याचप्रमाणे जर आपल्या घरी गाई गुरे असतील तर त्यांना या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला पाहिजे. त्यांची पूजा करायची आहे. सौभाग्यवती ज्या हे व्रत करतात त्या एकभुक्त राहून सायंकाळी संवस्त म्हणजे वासरासह असलेल्या गायीचे पूजन करतात. सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद, कुंकू, फुले, अक्षदा वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरंजनाने ओवळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे नैवेद्य गाईला खाऊ घालतात. स्त्रिया बाजरीची भाकरी, गवारीच्या शेंगा भाजी खाऊन उपवास सोडतात. का बरं गवारीची भाजी खातात तर याला गवारी बारस देखील म्हटले जाते. तर गवारीची भाजी खाण्याला देखील या दिवशी विशेष महत्त्व असते. आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा केली जाते. या दिवशी दुधाचे पदार्थ आणि तळलेले पदार्थ खात नाही. आणि त्याचबरोबर घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने देखील या दिवशी गायीची पूजा केली जाते. कारण आपण आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असं म्हणतो. त्यामुळे या दिवशी हे व्रत करणे आणि गायीची पूजा करणे याला खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आपण ही पूजा करतो. मात्र आपण जर आत्तापर्यंत आपल्या घरामध्ये गाय आणि वासरूची मूर्ती नसेल तर आपण वसुबारसच्या दिवशी ती नक्की आणायची आहे आणि तिची यथासांग पूजा करायची आहे. आपल्या देवघरामध्ये ही मूर्ती स्थापित करायची. जर आपल्या घरामध्ये आपल्या मुलांमध्ये म्हणजे वादविवाद होत असतील, आपली मुलं हट्टी असतील, चिडचिडे असतील, आपलं ऐकत नसेल किंवा मुलांमध्ये आणि पालकांमध्ये विसंवाद असेल, म्हणजे त्यांचं पटत नसेल तरी आपण ही मूर्ती अवश्य आणून ठेवायची आहे आपल्या देवघरामध्ये. तुम्ही याचे निश्चितच चांगले परिणाम पाहाल की याच्यामुळे आपली मुलं शांत होतात, आपलं ऐकायला लागतात. तर या दिवशी तुम्ही नक्की हे करू शकता. आणि जर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे व्रत केलं आणि देवघरात ह्या गाय आणि वासराच्या मूर्तीची पूजा केली तर त्याचा फायदा आपल्या मुलांना दीर्घ आयुष्यासाठी आणि त्यांच्या सुख समृद्धीत वाढ होते याच्यामुळे. तर नक्कीच दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण वसुबारसच्या दिवशी गाय वासराची मूर्ती आणायची आहे. त्याचप्रमाणे तिची आपल्या देवघरात स्थापना करून रोज धूपदीप करायचा आहे. तर तुम्ही याचे परिणाम आपल्या मुलांच्या सगळ्या सुखामध्ये पाहाल की वृद्धी होते, आपली मुलं योग्य मार्गाला लागतात. तर नक्कीच या दिवाळीला वसुबारसच्या दिवशी हे महत्त्व आहे आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे व्रत आणि पूजा करायलाच हवी. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.